आमरस चपाती रेसिपी कशी बनवायची, आज आपण ही रेसिपी बघणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करू. आमरस आणि चपाती ही एक पारंपरिक आणि अत्यंत लोकप्रिय महाराष्ट्रीयन डिश आहे. विशेषतः उन्हाळ्यात बनवली जाते. ही रेसिपी बनवायला सोपी असून सगळ्यांना आवडणारी डिश आहे. दोन कप गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून तेल घालून मोहन करून घ्या. त्यातच थोडं पाणी घालून कणिक मऊसर मळून घ्या. मऊसर असे कणिक मळून 20 ते 25 मिनिटं झाकून ठेवा. आमरससाठी लागणारे साहित्य: पिकलेले आंबे 4 ते 5, साखर 1 वाटी, दूध 2 ते 3 टेबलस्पून आणि वेलची पूड. आंबे चांगले धुवून घ्या. स्वच्छ असे आंबे धुवून पुसून घ्या. धुवून झाल्यावर पुसून घ्या. आंब्याची साले काढून अशा प्रकारे आंब्याची साले काढून घ्या. आंब्याची साले काढून झाल्यावर त्याचं गर काढून घ्या. अशा प्रकारे आंब्याचे गर काढून घेतला. काढून घेतलेलं गर मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं दूध आणि साखर घालून त्यातच वेलची पूड घाला. मिक्सरला फिरवून घेऊ. अगदी गुळगुळीत होईपर्यंत फिरवा. आमरस एका बाउलमध्ये काढा आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. नंतर चपाती करायला घ्या. हलक्या हाताने चपाती लाटून घ्या. गरम तव्यावर दोन्ही बाजूने शेकून हलकासा तूप किंवा तेल लावून भाजून घ्या. थंडगार आमरस सोबत गरम गरम चपाती सर्व्ह करा. काही जण आमरसात चपाती डुबवून खातात, तर काही जण त्यावर लावून खातात. तुम्हाला कसे आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमच्यापर्यंत नवीन रेसिपीचे अपडेट पोहोचत राहील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. जाता प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सारखं का सांगते, तर तुम्हाला माझे व्हिडिओचे अपडेट येत राहील.